पुलगाव येथील हिंगणघाट फैल परिसरातील जुना सर्वे क्रमांक 369/1 या जमीन प्रकरणी नागरिकांवर होत असलेल्या अन्यायाच्या पार्श्वभूमीवर आमदार राजेश बकाने यांनी विधानसभेत लक्षवेधी सूचना मांडून शासनाचे लक्ष वेधलेले आहे। या प्रकरणामुळे सुमारे 400 कुटुंबांच्या निवाराचा आणि मालकी हक्काचा प्रश्न गंभीर बनलेला असून यावर तातडीने तोडगा काढण्याची मागणी करण्यात येत आहे। मिळालेल्या माहितीनुसार संबंधित 11.25 एकर जमीन शासकीय नोंदणीमध्ये पूर्वीपासून परवरित जमीन म्हणून नोंदलेली आहे। या ठिकाणी दशकांपूर्वी मान्यता प्राप्त लेआउट असून मागील 80 ते 100 वर्षापासून नागरिक येथे वास्तव्यास आहे। विशेष म्हणजे येथील नागरिकांनी नियमितपणे नगर परिषदेकडे मालमत्ता कर भरलेला असून विक्रीपत्र, दानपत्र तसेच इतर व्यवहारही उपनिबंधक कार्यालयामार्फत कायदेशीररित्या नोंदविण्यात आलेले आहे। मात्र सन 2013 मध्ये तत्कालीन जिल्हाधिकारी वर्धा यांनी या जमिनीवरील व्यवहारावर स्थगिती देणारे पत्र काढल्याने नागरिकांना अतिक्रमण करता घोषित करण्यात आले। परिणामी यांचा मालकी हक्कांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून खरेदी विक्री व्यवहार पूर्णपणे ठप्प झालेला आहे। त्यामुळे बँक कर्ज, बांधकाम परवाने, वारस नोंदणी यासारखी महत्त्वाची कामेही प्रलंबित राहिलेली असून नागरिकांमध्ये भीती आणि असंतोषाचे वातावरण निर्माण झालेले आहे। दरम्यान महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी 7 डिसेंबर 2025 रोजी जिल्हाधिकारी वर्धा यांना आवश्यक कार्यवाहीचे निर्देश दिले असून चुकीच्या नोंदणी दुरुस्त करण्याचे आश्वासन दिलेले आहे। सदर प्रकरणाकडे आता संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले असून महसूल विभागाच्या पुढील कार्यवाहीकडे नागरिकांचे डोळे लागलेले आहेत। न्यूज एक्सप्रेस करता वर्धावरून संतोष देशमुख यांची बातमी।